ॲरेज जरा. तर ॲरेज हा एक व्हेरिएबल असतो ज्याच्यात तुमचे सेम डेटा टाईप्स बट डिफरंट व्हॅल्यूज. ओके, एकाच डेटा टाईपच्या व्हॅल्यूज असतात पण वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात. मल्टिपल व्हॅल्यूज एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्यासाठी आपण ॲरेज यूज करतो. पण त्या व्हॅल्यूज असणार आहेत सिंगल डेटा टाईप्सच्या. फॉर एक्झाम्पल इंटिजर असेल तर सगळ्या व्हॅल्यूज इंटिजरच असणार आहेत, फ्लोट असेल तर सगळ्या व्हॅल्यूज फ्लोटच असणार आहेत. पण एका व्हेरिएबलच्या अंडर आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी ॲरे यूज करतोय. तर ॲरे डिक्लेअर करण्यासाठी आपण यूज करतोय ते पहिला तुमचा डेटा टाईप, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट आणि मग ॲरे नेम. इथं बघा मी डिक्लेरेशन दिलं आहे विदाउट इनिशियलायझेशन. विदाउट इनिशियलायझेशन म्हणजे दुसऱ्याला आपल्याला डिक्लेरेशन करायचं आहे. तर तुमचा पहिला डेटा टाईप, स्क्वेअर ब्रॅकेट्स आणि नंबर्स हा माझा ॲरेचा नेम आहे. ओके, त्यानंतर डिक्लेरेशन विथ साईज. तुम्ही साईज मेन्शन करून सुद्धा ॲरे डिक्लेअर करू शकता. त्याच्यात बघा माझा पहिला डेटा टाईप आहे स्क्वेअर ब्रॅकेट्स आणि ॲरे नेम. न्यू कीवर्ड यूज करायचा आहे कारण का आपण इथं साईज मेन्शन करणार आहे, मग तेवढ्या साईजची मेमरी इथं स्टोअर झाली पाहिजे. त्यासाठी मेमरी अलोकेशनसाठी आपण इथं न्यू कीवर्ड यूज करणार आहे आणि डेटा टाईप आणि आपली साईज ॲरेची. हे झालं साईज मेन्शन करताना. त्यानंतर तुमचे इलेमेंट्स पण मेन्शन करायचे असतील तुम्हाला तुमच्या डायरेक्ट मेमरी लोकेशनला, तर तुम्ही इंट कीवर्ड यूज करून, जसं ॲरे डिक्लेरेशन आहे स्क्वेअर ब्रॅकेट ॲरे नेम, न्यू कीवर्ड मेमरी अलोकेट करण्यासाठी इंट स्क्वेअर ब्रॅकेट आणि कर्ली ब्रॅकेट्समध्ये तुमचे येणार आहेत ते इलेमेंट्स, ॲरे इलेमेंट्स. ओके, त्यानंतर शॉर्ट हँडेड इनिशियलायझेशनमध्ये काय होतं, न्यू कीवर्ड आणि इंट हा स्क्वेअर ब्रॅकेट निघून जातो आणि इंट आणि स्क्वेअर ब्रॅकेट ॲरे नेम इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये तुमच्या डायरेक्ट व्हॅल्यूज इनिशियलाइज होतात तुमच्या ॲरेला. ओके, हे झाले ॲरे डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशनचे वेगवेगळे टाईप्स. हे झाल्यानंतर ॲरे टाईप्स आहेत. ॲरे आता तुमचा सिंगल डायमेन्शनल आहे जो आपण इथं वरती डिक्लेअर केलेला आहे, डिक्लेअर आणि इनिशियलाइज पण केलेला आहे. हा झाला सिंगल डायमेन्शनल, म्हणजे त्याचे इंडेक्स स्टार्ट होणार ते 0, 1, 0पासून स्टार्ट होणार इंडेक्स. 1चा असणार आहे तो 0, 2चा असणार आहे 1, 3चा असणार आहे 2, 4चा असणार आहे 3 आणि 5चा असणार आहे 4. 0 इंडेक्स म्हणते आहे ना मी, इंडेक्स तुमचे स्टार्ट होणार आहेत ॲरेचे ते कायम 0नं स्टार्ट होणार आहेत. आता ॲरेचे टाईप्स आहेत ते सिंगल डायमेन्शनल ॲरे आणि मल्टी डायमेन्शनल ॲरे. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण डिक्लेरेशनच्या वेळेस बघितलेले आहेत ते सिंगल डायमेन्शनल ॲरे. देअर आर द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ॲरेज लाईक अ लिस्ट. यू कॅन ॲक्सेस एलिमेंट युझिंग अ सिंगल इंडेक्स. इंडेक्स काय म्हटलं मी, 0पासून स्टार्ट होतात. आता मी इथं जर इंडेक्स 2 दिला, इथं पास केला आहे ॲरे नेम स्क्वेअर ब्रॅकेट इंडेक्स 2 दिला आहे, 2 दिला तर माझा एलिमेंट कुठला ॲक्सेस होणार आहे 3 वाला. इथं आउटपुट दिसतं 3. हे झाले सिंगल डायमेन्शनल ॲरे. आणि मल्टी डायमेन्शनल ॲरे आपल्याला जर द्यायचे असतील तर डिक्लेरेशनच्या वेळेस आपण काय करायचं आहे, तुमचे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याच्यात तुम्हाला सेमिकोलन यूज करायला लागणार आहे. हे बघा इथं दिसतं मी सेमिकोलन इथं मेन्शन केलेलं आहे माझ्या इंटिजर मॅट्रिक्ससाठी. मॅट्रिक्स टाईपमध्ये तुमचे ॲरे सेव्ह होणार आहेत कॉलम आणि रोजमध्ये. हे झालं 2 डायमेन्शनल ॲरे. डिक्लेरेशन बघून घ्या. रिटर्न टाईप इन डेटा टाईप तुमचं एक कॉमा मेन्शन करायचं, त्यामुळे 2 डायमेन्शनल ॲरे हे समजून जाईल आणि तुमचं ॲरे नेम. इथं मला आता मॅट्रिक्स जनरेट करायचं म्हणून मी ॲरे नेम मॅट्रिक्स दिला, म्हणजे कसं येणार आहे कॉलम आणि रो. ओके, रो आणि कॉलममध्ये तुमचा ॲरे इथं रिटर्न केला जाईल. तर आता साईज पण घेऊया आपण. साईज देण्यासाठी काय केलं, पहिला सेम डिक्लेरेशन इंट कॉमा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कॉमा मेन्शन करायचा आणि ॲरे नेम. आणि ते साईज मेन्शन करताना पहिला आपण मेमरी अलोकेट झाली पाहिजे यासाठी न्यू कीवर्ड आणि डेटा टाईप. आणि माझी साईज मेन्शन करताना जे पहिला असणार आहे ते रो असणार आहे आणि सेकंडला जे आपण व्हॅल्यू टाकणार आहे ती कॉलमची व्हॅल्यू असणार आहे. तेवढे कॉलम इथं जनरेट होणार आहेत. दिसतं इथं 2 रोज आणि 3 कॉलम्स. ओके, हे झालं साईज मेन्शन करताना. आणि डिक्लेरेशन विथ इलेमेंटसाठी बघा इथं इंट पहिला आपलं डिक्लेअर केला, इंट न्यू कीवर्ड साईज